होई गयो आपो 15-20 दी आपो चाली गए तेको एना चाहिए मोटा एना तो कोई रहते आपो मोटा के भरी काय लियो साड़ी बोट लागी जाए लोकड़ा बोट लागी जाए आपा काय फरक पड़े का पे काय नाही आपो पटत्या जागा में बोजे एला आपो मतदान कोजे म्हणून निवडते मा बाईन एकच विनंती आहे जोवे अहडा वेळी आहे तवे या 5 वेळा न नजरे पडता एक धी येता यानी प्रश्न पाय होता जजे मोहि नाही होता जजे का नाही जजे आम्ही गावा रस्ता खडा आहे तुम्हा जय मत मागतो येता आम्ही महिला अन्याय अत्याचार आहे तवे तुम्हा कैसे जाता ती होता जजे का नाही जजे आपण नाही होतो काय कादा होते नाही आजू लोक बेले महिला आहे ती व्यक्ती होते का काय कादा नाही होते आपे प्रश्न आपे आदिवासी महिला नापा सेपरेट कर जजे आपे सेपरेट कायदा तयार करना है 7-12 जजे आपे नावा जजे के नाही जजे आपे जग जंगल जमीन या हाटी आपो लड़जे आपो काळा तपाम फिरजे आपो रानाम काम कोजे ओले आपो कचरीम कोंडा येले है आखे तो त्या वाखरी स्त्री पुरुष समानता जी आपे पक्ष धोरण है या वाखरी आपण 7-12 जजे त्या 7-12 में आपे स्त्री और पुरुष या बेनिया नाम जजे 7-12 महिला नाव रहे का नहीं रहे तो त्या आपे भी नाव त्या जजे स्त्री और पुरुष बेनिया नाम जजे या कि अपन 7-12 जजे ई एक अपन मागणी कोण आहे मंजूर आहे ना बाई हे करण जजे का नाही करण जजे तुम्ही भी बोला का कायमचा आप यहाच गुलामगिरी में रहना आता सावित्रीबाई फुले या शिक्षण देणं म्हणून आपण आज या जागा उभे आहे तुम्ही मोठली आहे म्हणून आज बोलू जे मोठा पद आहे सावित्रीबाई फुले स्मृती दिन जन्म दिन कधी येते ती म्हणून माहिती नाही रोय व्यक्ती कहे का साजरा काय कादो नाही कोई पहिली शाळा पुन्हा या ठिकाणी आहे एके जाणे बांधा रोले एली शहर रगडा के ठोके लोक ज्या विरुद्ध म्हणजे पहिलो हिका नाही जोजे एली जवे सावित्रीबाई फुले हिकडन जाय त्या पिरियड में ती ओलो त्रास सहन कयो का म्हणजे डगडा की ठोके ती पाय टाके सा पाय केडवा कन ऊपर टाके ती तेबो तो यानो सहन कन पाच पाय येती नाही काढ्यो ताने कोता ली शाळा सुरू कई आज सावित्रीबाई फुले जर नाही काढती तर आज आपण या जागावर होत्यो नाही त्या वाखरी आपण महिला आखाय सावित्रीबाई फुले एली कधी विहरण नाही एली आपे महिला पहिली शिक्षिका आहे तर एला भी आपण आठवण जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एला आपले 25 डिसेंबर महाड या ठिकाणी आपे महिला एक प्रथा है आती पहिली मनुवादी ग्रंथ होतो त्या ग्रंथ में काय लिखलं होतं का पुरुष जर ओरडाय गयो त्या पालाने महिला टक्कल कर दे किंवा तिले त्या दोनारा आरेजीसी जाळी देत ती प्रथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंद केली आहे आपण दरवर्षी सत्यशोधक महिला कष्टकरी सभा श्रीमुक्ती दिन साजरा कोजे पण आपण ठिकठिकाणी आपल्या ऑफिसावर साजरा कोजे आणि मोठ्या शहरात पुणे मुंबई हा खूप मोठी सभा आहे तर ती बी आपण आठवण जोजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण अधिकार देणं आपण जीवना अधिकार देणं त्या वाखरी आपण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण अभिवादन करा जोजे आणि त्या जन्म दिवस काय राहतो आपण साजरा करा जोजे महिला आहे या वाखरी आप महिला नाही मग एकच विनंती आहे का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले खाजा नायक तंटा मामा ज्या फोटा लावला आहे तर आपे आखा या आपे पक्ष सुरुवात केली होती या स्मृती दिन साजरा करणं किंवा जयंती साजरा करणं त्या वाखरी आपण जे साजरा करते कार्यक्रम आहे या वाखरी त्याच्या नंतर पासे या साजरा करता पण महिला वाखरी कादो अगला इन बोला राजी नाही जागतिक महिला दिन साजरा करते हैं आम्ही याला मोठ्या पदावरी टळवायरी फोटा वगैरे काढले तरी त्या महत्व काय आहे ती कधी काती महिले लाखी नाही देखाडली आखा जोजे की नाही जोजे फोटो काढून पेपराम छापीन त्यार काय अर्थ रहे फक्त जागतिक महिला दिन एक तो मेनफोक दिन ती बाई मन समाधान कोई देना तुम्हें अधिकार काय है हक्क काय है महिला अडचणी काय है तियो तिल कोई गोठी अडचणी जा पडे त्या वाखरी ती आहे लक्ष दान जे सरकार आहे आणि आपल्या आदिवासी महिला खूपच अन्याय अत्याचार आहे या वाखरी आपण आज आपण महिला सभा आपण ठराव नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थिनीवर काही ठिकाणी अन्याय अत्याचार छळ व गैरवर्तनाचे घटना घडत असल्याचे वारंवार सामोरे येत आहे या घटना अत्यंत गंभीर असून त्या विद्यार्थिनीने सुरक्षिततेस व सन्मानाला धक्का देणाऱ्या
शिक्षणाच्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडणे अत्यंत निषेध आहे। या पार्श्वभूमीवर आजच्या सभेत मेळाव्यात उपस्थित सर्व सदस्य एकमताने पुढील ठराव मंजूर करीत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलींवर झालेल्या अन्याय व अत्याचारांच्या सर्व घटना सखोल निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। दोषी आढळणारे अधिकारी कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींवर त्वरित निलंबन व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी कडक देखरेख व्यवस्था, तक्रार निवारण यंत्रणा व महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी। विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी महिला अधीक्षिका, महिला कर्मचारी व समुपदेशन व्यवस्था अनिवार्य करण्यात यावी। अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने आश्रमशाळांच्या नियमित तपासणी व स्वतंत्र चौकशी समिती नेमावी। वरील मागण्या तातडीने मान्य करून आदिवासी विद्यार्थिनींचे संरक्षण व सुरक्षितता सुनिश्चित करण्यात यावी, अशी या सभेची शासनाकडून जोरदार मागणी आहे।